भक्तवत्सल भक्ताभिमानी श्री 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 नृसिंह सरस्वती स्वामी महाराज एकदा नृसिंहवाडी जवळ असलेल्या शिरोडमध्ये भिक्षान्य घेण्यासाठी कुलकर्ण्यांच्या दारात गेले. कुलकर्ण्यांच्या स्त्रीनं समोर येऊन महाराजांना भिक्षा वाढण्यासाठी आली तेव्हा महाराज म्हणाले, मला अन्न वाढ. अन्न वाढायसाठी गेली तेव्हा घरात काय नव्हतं. आसू असलेल्या नजरेनं महाराजांकडे बघितलं तेव्हा महाराज म्हणाले, जे काय घरामध्ये तुझ्या कण्या आहेत त्या कण्या मला वाढ. कण्या शिजवल्या गेल्या. महाराजांना वाढायला गेली तर वाढायसाठी महाराजांसारखे विभूतीला वाढायला पात्र घरात नाही बघून दुःखी झाली. महाराज आत गेले. खळगा असलेल्या दगडाला त्या पाषाणामध्ये कण्या शिजवून वाढल्या गेल्या आणि त्या कण्या महाराजांनी खाल्ल्या. तुझ्या घरामध्ये कधीही अन्नाचा तुटवडा बसणार नाही म्हणून त्या पाषाणावर महाराजांनी हात मारला. म्हणून आजही त्या घरात तिथं गेला. वाडीजवळ असलेल्या शिरोडमध्ये कुलकर्ण्यांच्या घरात जर गेला तर आपल्याला त्या मंदिरामध्ये दत्त भोजन पात्र म्हणून ते पात्र दत्त महाराजांनी श्रीमान नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी हात उठवलेले पात्र आपल्याला दिसेल. म्हणून समस्त देशामध्ये आपण दत्त महाराजांच्या दर्शनासाठी जेव्हा जातात तेव्हा महाराजांच्या पादुका आपल्याला दिसतात. पण जेव्हा शिरडमध्ये आपण जाता तेव्हा त्या ठिकाणी नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा हात उठलेला आपल्याला दिसेल. म्हणून भक्तवत्सल भक्ताभिमानी भगवंत आपला पाठीराखा असतो. आपल्या केलेल्या कण्याही त्याला चालतात. म्हणून भोळ्या भक्तीनं त्याची सेवा करा. सदैव भगवंत आपल्या पाठीशी राहील. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.